जय महाराष्ट्र. मी अजीज खान. आपल्या NATV इंडिया न्यूजमध्ये सर्वांचे स्वागत करतो. पाहूया विशेष बातमी. यंदाचा बैलपोळा अतिवृष्टीच्या सावटात साजरा झाला. महाराष्ट्रात बैलपोळा सण हा दरवर्षी साजरा करतात. शेतकरी आपल्या बैलांना सजवून त्यांचे पूजन करून हा सण साजरा करतात. दरवर्षी श्रावण महिन्यातील पिठोरी अमावस्येला साजरा होणारा हा सण शेतकऱ्यासाठी एखाद्या मोठ्या उत्सवासारखा असतो. मात्र यंदा गेल्या काही दिवसापासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केले आहे. त्यामुळे यंदा मात्र बैलपोळ्याच्या उत्साहावर मुसळधार पावसाने अतिवृष्टीचे सावट घातले. गेल्या काही दिवसापासून यवतमाळ जिल्ह्यात उमरखेड तालुक्यात जोरदार पाऊस कोसळत आहे. त्यात अनेक ठिकाणी अतिवृष्टीमुळे शेतकऱ्याचे पिकाचे मोठे नुकसान झाले, तर गावे पाण्याखाली गेली असून यात गावाला मोठा फटका बसला आहे. पावसामुळे शेतकऱ्यावर आर्थिक संकट कोसळले असताना सुद्धा आज उमरखेड तालुक्यात शेतकऱ्यांनी आपल्या बळीराजाचे आभार मानण्यासाठी व कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी बैलपोळा सण साजरा केला आहे. पावसामुळे झालेल्या नुकसानामुळे शेतकरी खचला असून त्यांना तातडीच्या मदतीची गरज आहे. सरकारने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी अशी मागणी जोर धरत आहे. संपादक अशोक गायकवाड.